नमस्कार मंडळी, मी शिवलाने पुन्हा एकदा तुमचं तुमच्या चॅनलवर स्वागत करतो आणि गणेश चतुर्थीच्या 8व्या दिवशी मी तुझ्या सर्वांचं स्वागत करतो। आज काल आम्ही टोटल 6 भजनं केली आणि आम्हाला घरी पोचायला 5 वाजले, 5 वाजले कारण सत्यनारायणची पूजा होती। आज आमच्याकडे भजनं आहेत आणि भजनसाठी स्पेशल भजी बनलेली आहे। तर चला बघूयात भजीची तयारी कशी चालली आहे आणि भजी कशी बनवण्यात येत आहेत। तर इथं बनत आहेत भजी आणि हिअर इज भजी स्पेशलिस्ट। तर आमचे भजी स्पेशलिस्ट वहिनी आहे, वहिनींचं एक दुकान देखील आहे आणि खूप छान वडापाव मिळतो। वडापाव इकडचं खूप फेमस आहे आणि त्यामुळे आज वहिनीच आम्हाला भजी बनवून देणार आहे। तर किती किलो कांदे वापरले, किती बेसन वापरलं, सगळं आम्हाला वहिनी सांगणार आहे। मी नाही सांगा जरा आंटी सांग। दुकान तुझं हो, दुकानचं प्रमोशन करतोय मी, सांग लवकर। 5 किलो कांदे, हा हडे बघ तिकडे बघू, आणि 2.5 किलो बेसन। पहिला कांदा कापून चिरून मीठ लावून ठेवलेला, त्याच्यानंतर बेसन मिक्स करून कुठे बघू तिकडं बस झाला बाबू चल। तर 5 किलो कांदे वापरलेला आहे, 1.5 किलो बेसन वापरलेला आहे, 2.5 किलो बेसन वापरलेलं आहे। आणि आज आमच्याकडे जे भजन येते त्यांच्यासाठी आम्ही भजी तयार करत आहे। आणि जसं मी सांगितलं की वहिनींचं भजी वडापावचं दुकान आहे, त्यामुळे आजची टेस्ट पूर्ण दुकानासारखीच येणार आहे आणि भजी लोकांना कशी आवडते ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे। तर माझ्याकडे गुड्डीसाठी एक स्पेशल गेम आहे। समजा गुड्डीदीने 20 सेकंड मध्ये मला 15 गणपतीची नावं सांगितली तर गणपती गुड्डीदीला 101 रुपये। तर मंडळी मी आता उभा आहे चव्हाट्यावरती। तर प्रत्येक गाव, तुम्ही कोकणामध्ये कुठल्याही गावामध्ये जावा तर त्या गावाला चव्हाटा हा असतोच। चव्हाटा म्हणजे काय, गावाचं मिड पॉईंट आहे, तिथं चव्हाटा त्याला म्हटलं जातं। आणि होळी किंवा शिगम्याला जेव्हा काही कार्यक्रम होतात तेव्हा इथे खूप मोठा कार्यक्रम होतो आणि प्रत्येक गावच्या शिगम्याला चव्हाट्यावरतीच त्याचे कार्यक्रम होतात। आणि सगळ्या गावाचे जे आमच्या गावाचे जे मेन रेषा आहेत किंवा बाउंड्रीज आहेत ते चव्हाट्यावरनंच पास होतात। आणि माझ्या मागे आहे चव्हाटा मंदिर आणि तुम्ही कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये जावा तर तुम्हाला चव्हाटा मंदिर भेटणारच आहे। धन्यवाद। तर मंडळी आता रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही टोटल आज 6 भजनं केली आणि त्या 6 भजनांमध्ये आम्ही आज तेरसे बांबाडेला गेलो होतो। आणि आज एकादशी होती आणि एकादशीमुळे असं म्हटलं जातं की बाप्पाचा किंवा गणपतीचा उपवास असतो, त्यामुळे आज नैवेद्यामध्ये बाप्पाला गुळचून दाखवलं गेलं होतं। गुळचून म्हणजे गुळाचं आणि खोबऱ्याचं मिक्सचर, आणि ते आज डाळ भात नव्हतं किंवा देवाला वाडी दाखवली नव्हती आणि आज देवाला गुळचुनाची वाडी दाखवली होती। आणि हा होता गणपतीचा 8वा दिवस। आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।